काय शर्वरी वा विसरायला, जिच्याशी खरं तर जयचा 36चा आकडा आहे, त्या मुलीला आपल्या कंपनीत नोकरीवर ठेवलं, ते मला न सांगता. आणि हे एवढं सगळं तुम्हाला माझ्यापासून लपवून ठेवावं असं वाटलं म्हणजे नक्कीच काहीतरी असेल ना तिच्यामध्ये. अगं असं काहीच नाहीये. हा, अगं हे माहित होतं ना सगळं तुला. बस मी सांगतो. हो तू विसरली असशील, मी स्वतः तुला फाईल पाठवली होती न्यू एम्प्लॉईजची. अच्छा. तू साईन सुद्धा केलीयस. शी बाबा, आजकाल ना खूप विसरायला होतात गोष्टी. वय होत चाललं आता बाबा माझं. पण हरकत नाही, झालं ना काम आपलं. डील साईन झालं फायनली. आता काढून टाक. कोणाला? कोणाला म्हणजे काय ती शर्वरीला कामावरतून काढून टाक ना. पण का? अरे अत्यंत आगाऊ मुलगी आहे ती. अशी आगाऊ माणसं नकोत बाबा आपल्या कंपनीत कामाला. तिच्यासारख्या 100 मिळतील आपल्याला हुशार मुली, आहे की नाही? जय, काय रे, ती उद्धटपणे किती बोलली होती माझ्याशी, विसरलास का तू? नाही. मग कामावरून काढून टाक ना तिला आणि चला रे जेवायला. पण आज जे झालंय, हा आय मीन फायदा झालाय आपला. हा, किर्लोस्कर मॅम प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करायला तयार झाल्यात आणि हे सगळं तिच्यामुळे झालंय ना. हो. मग तिचं कौतुक करायचं सोडून असं काढून. अरे असं काय करतोस? कौतुक झालं की नाही त्या कॉन्फरन्स रूम मध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजून ओरडून ओरडून कौतुक केलं. कमी वाटतंय का? शर्वरी, थँक्यू सो मच बाई, तुझ्यामुळे इतकं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला झालं का? आता काढून टाक तिला. असं काय रे, बाकीच्यांना काय सांगायचं? कशाला काय सांगायला पाहिजे? आपण एका प्रोजेक्टसाठी, एका प्रेझेंटेशनसाठी तिला हायर केलं होतं. ते प्रेझेंटेशन संपलं, झालं काम. पगार देतो ना आपण तिला. आणि तू काही कोणाला आन्सरेबल नाहीयेस आणि मी तुला आन्सरेबल नाहीये. पण तिला काय रिझन द्यायचं? जय, किती स्ट्रेस घेतोस? तिला कशाला काय रिझन द्यायला पाहिजे? कोण आहे ती? नाही बाबा, ती अत्यंत आगाऊ मुलगी आहे. आगाऊपणे विचारू शकते, या शर्वरी परबला कुठलंही इंटिमेशन न देता काढून कसं टाकला असं वगैरे विचारायचा प्रयत्न केला. 2 महिन्याचा एक्स्ट्रा पगार दे बाबा आणि विषय संपव एकदाचा. मी असं नाही करू शकणार.